तर तुम्ही इतिहास सांगत होता आपल्या गावाचा झेंडा हा होता. तर हे शेरेगाव आहे आणि ह्या शेरेगावाला एक ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचेच निकटवर्ती आणि त्यांचे स्नेही असणारे सरदार राऊतराव ढमाले यांचं हे गाव आहे आणि त्यांचे वंशज आज तागायत या गावामध्ये सगळेजण आहेत. आमच्या गावामध्ये भारत स्वातंत्र्य होण्याच्या चळवळीमध्ये आमच्या गावातील ढमाले जे आहेत देवराव काका असतील यांनी जे योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्यासाठी, त्यासाठी हे झेंडे फडकवले जातात. एक प्राथमिक शाळेचा असतो जिल्हा परिषदचा, नंतर ग्रामपंचायत शेऱ्याचा झेंडा फडकवला जातो. सर्व ग्रामस्थ सगळेजण येतात, पंचक्रोशीतून लोक येतात, सगळे मान्यवर लोक. आणि नंतर मग देवराव काकांच्या इथं असणारा त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून तो झेंडा फडकवला जातो. त्यांचंच घर आहे? हा त्यांचंच घातले. ते स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिक होते. हो. आणि त्यानंतर मग सगळे माध्यमिक विद्यालय म्हणजे 10वी पर्यंत जिथं शाळा आहे मामासाहेब मोळे विद्यालयाचे, तिथं सर्वजण ग्रामस्थ मंडळी आणि 4 गावातील सगळे लोक तिथं येतात आणि मग तिथं मग सगळे जे हुतात्मे आहेत त्या हुतात्म्याला तिथं अभिवादन आणि श्रद्धांजली केली जाते आणि त्यांचे स्मरण केलं जातं. अरे वा. म्हणजे एक गाव आणि सगळ्या सोबतच ध्वजवंदन करतात वेगवेगळं. कारण ती शाळा जुनी आहे, हा 1968 ची स्थापना आहे. वा. खूप छान आणि सगळे शिस्तबद्ध होते. सगळे शिस्तबद्ध. ते मला खूप आवडलं. तो नेक्स्ट टाइम 15 ऑगस्टचा विचारायचा कार्यक्रम. फॉर्च्युनेटली आय वॉज हिअर. प्लॅन नव्हता काही, बट गावातले जे झेंडे असतात ना, प्राथमिक शाळेतले गावातले ध्वजवंदन, मला वाटतं ते परत आणायला पाहिजे. दॅट वॉज रिअली गुड. अजून एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शिस्तबद्ध व्हा इथून पुढे, तर देश प्रगती करेल.